फिरून फिरून पुन्हा आपण सातारा स्टँडवर आलोय. आता हे गिरी काका आपल्या बरोबर आहेत. आज दिवसभर ते आज कालपासून आपल्या बरोबर आहेत. गिरी काका थोड्या वेळानंतर गिरी काका गाढ अशा निद्रेत गेले. आणि आता आपण चाललोय सध्याला पुसेगावला. पुसेगावला गेल्याच्या नंतर तिथं सेवागिरी महाराजांचा मठ आहे. तिथल्या मठाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहे. नेहमीसारखा आपला प्रवास एसटीनेच होत आहे. या प्रवासाचा आनंद घेत घेत आपण आता निघालेलो आहे. कुठे पोहोचले सांगा? पुसेगाव. आणि हे समोरच आहे सेवागिरी. हे सांस्कृतिक भवन आहे. इथून असा प्रवास चालू होतो पूर्णपणे. ह्याच रस्त्याने पुढे चालत चालत गेल्याच्या नंतर श्री सेवागिरी मंदिर आपल्याला दिसते. ह्या मंदिरातच आपण आतमध्ये जाणार आहे. हे मंदिराचं सुरुवातीचं गेट आहे. छान असं गेट आहे. जय विजय असं लिहिलेलं आहे गेटवरती. आतमध्ये गेल्याच्या नंतर धुवावं लागते. ते पहिले आपले पाय हात स्वच्छ धुवून आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहे. मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर हे सुरुवातीला आहे ते मठाधिपती तिथले, हे त्यांच्याशी बोललो थोडंसं. त्यानंतर मग आता पुढे जाणार आहे. पुढे गेल्याच्या नंतर मंदिराची रचना, मंदिर कशा प्रकारे बांधलेले, कुठल्या कुठल्या मूर्त्या तिथं काय काय सगळं व्यवस्थित सविस्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्या मंदिरामध्ये जवळजवळ 200 वर्षाचा इतिहास आहे. इथं पूर्णपणे सगळे फोटोमध्ये दाखवलेलं आहे. इथं आल्यानंतर एक पुण्याहून आलेलो. अच्छा, पुण्याहून. देऊगाववरून तुम्ही इथे दर्शनाला आला? अरे वा. देऊगाववरून आला. आणि वर्षानुवर्ष येत राहता तुम्ही. तुम्हाला कसा अनुभव आहे या ठिकाणी? अनुभव म्हणजे जागृत देवस्थान आहे. अच्छा, बरं. यांच्यासारखी सामर्थ्य कुठंच नाही. बरोबर. एक ताकद बी तेवढी, एक वेगळी ताकद आहे. वेगळी ताकद इथं आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला का? बदल म्हणजे समाधान वाटतं अगदी. बर. घरादारात माझ्या अगदी पद्धतशीर वाटतं. ओके. आणि नाव घेतलं तरी मला समाधान वाटतं. प्रचंड ताकद येते. ताकद येते. बरोबर. म्हणजे कुठली- थोडाफार इतिहास सांगू शकता तुम्ही ह्या वटवृक्षाबद्दल? एवढं काय सांगता येणार नाही. बरं, ठीक आहे, काय अडचण नाही. पण तुम्ही येता फॅमिली सोबत येत? हो, अगदी म्हणजे श्रद्धेनं- 2 महिन्यानं मी दर्शन. छान असं मठाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो नाश्ता करण्यासाठी. ताक आणि वडापाव आजचा आपला नाश्ता होता. त्यानंतर आपण निघालो गोंदवलेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठावर आपण जाणार आहे. तिथून पुढं शिखर शिंगणापूरला पण जाणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा. तुम्हाला पण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठाचं दर्शन आणि शिखर शिंगणापूरचं दर्शन होईल. आत्ता सध्याला आपण आहे गोंदवलीकर महाराजांच्या मठात. सातारा सोलापूर या गाडीने आपण गोंदवलीकर महाराजांच्या मठात आलेलो आहे. आणि इथं आज आपण आराम करणार आहे. ही आपली रूम आहे. मस्तपैकी हा खाट आहे. फॅमिलीने तुम्ही इथं आला तर तुम्हाला रूम वगैरे भेटतील. हे बघा, छान रूम आहे. आतमध्ये सरळ गेलं की वॉशरूम बाथरूम सगळं आतमध्ये आहे. व्यवस्थित मस्त रूम आहे. इथं बाथरूम आणि वॉशरूम इकडं आहे. हे सगळं जे भेटते आपल्याला राहायला,
इथला महाप्रसाद तो फ्री ऑफ कॉस्ट भेटतोय. जर तुम्ही एकटे आला तर तुम्हाला रूम कदाचित भेटणार नाही. जर फॅमिलीने आलं तर नक्कीच फॅमिलीसाठी इथं रूम दिली जाते. आणि हे जो मठाचा परिसर आहे वगैरे तो पण आपण बघणार आहे, आतमध्ये दर्शन पण घेणार आहे. जिथं जिथं आपल्याला शूटिंग करायला आलं हवे तिथली आपण शूटिंग नक्की करणार आहे. पण आजचा आराम तर आपल्याला हे इथं होणार आहे. पण ह्याच्या आधी आपल्याला प्रति शनी शिंगणापूरला जायचं आहे. तिकडचा व्हिडिओ पण आपल्याला बघायला भेटेल. एक थोड्याच वेळात आपण तिथे निघणार आहे. आता इथं आलो तर फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो थोडंसं आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला निघू. आणि परत संध्याकाळी इथंच मुक्कामाला यायचं आहे आपल्याला. इथं भक्त निवास खूप भारी भारी, ते मी दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर. गिरी काका तर राहायचं आपल्यासोबत, पण हे परळीवरून आलेले काका पण आहेत आपल्यासोबत. परळीवरून चालाय का आधी कसं वाटतंय मग मठात? एकदम समाधान वाटतंय. समाधान वाटतंय ना. आज आपली सोबतीत हे आपल्या सोबतच असणार आहे आज या रूम मध्ये. गोंदवलीहून पुन्हा एकदा मी निघालो दहिवेडीकडे. ह्या दादा आपल्याला भेटलेले गोंदवली बसून. त्यांनी आपल्याला इथं सोडलं. तिथून आपल्याला शिंगणापूरला जायला बस किंवा एस टी किंवा काय कुठली पण गाडी भेटेल. त्यांना 1-1.5 किलोमीटर अलीकडे जायचं होतं, पण ते खास मला सोडण्यासाठी इथपर्यंत आले. दादाला थँक्यू म्हणून धन्यवाद दादा तिथं सोडल्याबद्दल. चांगलं आहे. येऊ का? भेटू परत. दहिवडी चौकातून आपल्याला भेटली एस टी. ही एस टी करमाळा सातारा होती. साताऱ्याहून करमाळा निघालेली. त्याने आपल्याला सोडलं नागपूरच्या गडाच्या अलीकडे सोडलं. आता कुठलं गाव मित्र? दहिवड्यापासून सातारा करमाळा गाडीने आपण इथपर्यंत आलो. 35 रुपये तिकीट होता. आता इथून मंदिर त्या टोकाला आहे मंदिर बघा, इथं दिसत असेल. तिथपर्यंत आता सध्या तरी चालत चाललोय आपण. हा रस्ता आहे. भाविकांची वाटचाल होते दिसते बघा. रस्त्याने भाविक येतच जात आहेत. शिखर शिंगणापूर. बघू कसं मंदिर आहे. फर्स्ट टाइम मी तर बघतोय. तुम्ही पण बघताल माझ्या बरोबर. मंदिरच्या आतमध्ये जाऊ. एकदम खालच्या साईडला मंदिर आहे. प्रथम दर्शन करून आता पुढे चाललोय मुख्य मंदिराकडे आपण. आणि ह्या पायऱ्या. मुख्य मंदिर अजून लांब आहे. गेट क्रमांक 3 मधून आपण मंदिरात पोहोचलो. मंदिर तुम्ही बघू शकता बघा. मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा. मंदिराच्या समोरच्या आवारात आले की तुम्हाला हे बघायला भेटेल बघा. खूप पुरातन काली काम आहे हे बघा. नजारे खूप छान बघा. काय व्ह्यू आहे मस्त. ही एक छोटीशी वाट आहे. इथून आता बाहेर आलो पण. हे बघा मस्त नजारा बघायला भेटतोय. प्रत्यक्ष डोळ्यांनी हे बघायला अतिशय सुंदर वाटतंय. कॅमेऱ्यात एवढं कॅप्चर होत नाहीये, पण जर पावसाळ्यात आलं तर खूपच अजून छान दिसेल. हे खूप मस्त नजारा आहे बघा सगळीकडे. मंदिरापासून खालपर्यंत चालू आहे. दहिवडीच्या रोडने चाललो आहे. बघू काय भेटतंय का. रोड तर तसं बऱ्यापैकी गाड्या वगैरे येतात.
शिखर शिंगणापूरपासून काकांनी आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिली, त्याबद्दल काकांना धन्यवाद मानतो. थँक्यू काका मस्त लिफ्ट दिल्याबद्दल. आणि आता आपण गोंदवलीकडे जाऊया चला. शिंगणापूरवरून येथपर्यंत आपल्याला आता रात्र झाली आणि आता आपण एका ओमेनीमध्ये आलो. त्या ओमेनीवाले काकांनी पण आपल्याकडे पैसे नाही घेतले आणि विशेष म्हणजे त्या पोलीस काकांनीच आपल्याला त्या ओमेनीमध्ये बसवलेलं. तर आता हा बघा तिथला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठावरती आपण जाणार आहे. शिखर शिंगणापूरवरून आपण परत आलोय आपल्या रूममध्ये. आता बाहेर अंधार झालेला आहे खूप. बाहेरचा परिसर आता काय बघता येणार नाही. मला वाटतं बहुतेक आपण सकाळी शूटिंग केलेलं चांगलं राहील, त्यामुळे आपण ती सकाळी शूटिंग करू. सकाळी तुम्हाला नक्कीच ते बघायला भेटणार आहे. पण मी आता थोड्या वेळ दर्शनाला जाणार आहे आणि आता फ्रेश होतो, जरा आतमध्ये जाऊ. देवाला जर मनापासून आवाज दिला तर तो कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतो, हे तितकंच खरं आहे. आणि प्रवासात त्याचा अनुभव आपल्याला येतोय. तुम्ही बघताय सगळं अनुभव येतोय. तर आता बघू पुढं काय होईल काय नाही ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. काय प्लॅनिंग होईल, सकाळचं काय प्लॅनिंग असेल, सकाळी आपल्याला कुठं जायचं काय अजून मी ठरवलेलं नाही आहे. तसं देव दाखवेल त्या वाटीने आपण सकाळी पण जाऊया. तर फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी. मी आवरले आता, टी शर्ट वगैरे घालून तर रेडी झालो आहे. टी शर्टवर जस्ट डू इट चांगलं लिहिलेलं आहे. चला आता मी दर्शन करून येतो आणि सकाळी तुम्हाला तर दर्शन करणारच आहे. दर्शन आतमध्ये रेकॉर्डिंगला परवानगी असेल तर रेकॉर्डिंग जरूर करणार. जर नसेल परवानगी तर मग आतमध्ये रेकॉर्डिंग करू शकणार नाही. पण मी बाहेरचा परिसर तुम्हाला नक्कीच दाखवेल. इथं भक्तांसाठी जी काही सुविधा केली, एक नंबर सुविधा केलेली आहे. आपण तळमजल्यावरती पण वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी पण लिफ्टची व्यवस्था आहे इथं. आणि अशा खूप साऱ्या बिल्डिंग आहेत की बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी त्यांनी बांधलेले की यांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून. हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं मठ आहे, गोंदवली गावात आहे. त्या गावाचं नाव गोंदवली असल्यामुळं गोंदवली मठ म्हणून पण लोक या मठाला ओळखतात. श्रीराम जय राम जय जय राम ही टून ऐकत आता लेफ्टवरून खाली चाललोय आपण. रात्रीचा महाप्रसाद आरती ही झालेली आहे. महाप्रसाद पण घेतलेला आहे. महाप्रसाद पण छान होता. आणि आता झोपायला जात आहे. प्ले रूम आहे इथं काही 225 नंबर रूम. काकांची सोबत चांगली लाभली आपल्याला. त्याला दाखवत नाही त्यांनी आता बॉडी शो चालू केलाय. राहू दे नाही दाखवत. गिरी काका नका घालू, राहू दे नाही दाखवत. गिरी काकांची बॉडी बघण्यासारखी होती पण त्यांची परवानगी नसल्यामुळे ती आपण दाखवत नाही आता ह्या ब्लॉगमध्ये. ओरिजिनल बॉडी आहे काका, काय खाल्लेलं नाही काय नाही, पावडर खाऊन बनवलेलं आहे. गिरी काकाला सॉरी, कारण त्यांना माझ्यामुळे उठून तयार होऊन झोपावं लागलं. सॉरी काका. पण साथ चांगली लाभली आपल्याला. 2 दिवस झाला आपण म्हणजे सोबती ती आपल्या आधी परिवारची काका झोप गेले आणि आता मी पण झोपणार आहे. तर आता सगळ्यांना गुड नाईट म्हणूया काका. गुड नाईट. गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी आपल्याला सूर्य समोरून जसं की तुम्हाला म्हणलं होतं की मी हे आजूबाजूचे भक्तनिवास दाखवतोय बघा तुम्हाला. हे चिंतामणी भक्तनिवास आहे. असे खूप साऱ्या बिल्डिंग आहेत तिथं भक्तनिवास म्हणून राहण्यासाठी खास. आता मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही. हे बघा, हा समाधी मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तिकडं प्रल्हाद भक्त निवास आहे बघा. हे ब्रह्मानंद मंडप. आणि समाधी मंदिर
पुढच्या बाजूला. गोंदिवली गावात असणारा हा मठ खूप मोठा आहे आणि ह्याचे भरपूर म्हणजे भरपूर काही तर पलीकडच्या साईडला महाप्रसादासाठी पण आहे. सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं नाही आहे मी, पण जर कधी आलात गोंदिवलीला तर हा मठ जरूर बघा. इथं आणि मंदिराच्या आतमध्ये काही शूटिंगला परवानगी नाही आहे, त्यामुळे तिथं काही शूटिंग केलं नाही. आतमध्ये समाधीचं दर्शन वगैरे करण्यासाठी म्हणजे खूप छान समाधी वगैरे आहे, तिथं दर्शन घेऊन मनाला समाधान भेटतं एक. तर कधी आलात साताऱ्याला तर गोंदिवली म्हणून गाव आहे, त्या गावात ब्रह्मचैतन्य महाराजांचा मठ विचारलं तर कोणी पण सांगेल. गावात उतरले 5 मिनिटाचा रस्ता आहे. तर नक्कीच या. आता इथून आपल्याला जायचं आहे, तर बघू पुढे कुठे जाणार आहे आपण, ते तुमच्याशी मी शेअरच करेल. दहिवडेकडे जाण्यासाठी आपण निघालो आहे, आता मार्गस्थ झालो आहे बघा. हा रोड आल्याच्या नंतर हा रोड आपल्याला बघू आज आपल्याला काय भेटतं देवडेला जाण्यासाठी. हा दादांनी आपल्याला एस टी स्टँडपर्यंत सोडले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चला हा भेटू पुन्हा, या पुण्याला आल्यावर कधी. हे बघा हे इथं आता आपण आहे, इथून सांगलीला जायचं प्लॅनिंग चालू आहे. बघू आता काय होतं.